पळचिल जलाची वाडी रस्त्याची महाड एसटी आगाराकडून पाहणी। पोलादपूर तालुक्यातील पळचिल गोलदारा एसटी सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेली 2 वर्षे बंद असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून महाड एसटी आगाराकडे एसटी सेवा सुरू करण्याबाबत लेखी निवेदन देऊन करण्यात आली होती। पळचिल येथे प्राथमिक माध्यमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या विभागातील एसटी सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती। या पार्श्वभूमीवर एसटी सेवा सुरू करण्याबाबत ग्रामस्थांकडून आग्रही मागणी केली जात होती। या पार्श्वभूमीवर पोलादपूर ते पळचिल जलाची वाडी रस्त्याची पाहणी महाड एसटी आगाराचे अधीक्षक शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली। यावेळी सोबत उपसरपंच निवृत्ती जाधव, शरद निविलकर, पोलीस पाटील आनंद निविलकर, समाजसेवक नामदेव शेलावर व एसटी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी महाड एसटी आगाराचे अधीक्षक शिवाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या रस्त्याच्या पाहणी दरम्यान 3 ठिकाणी अडथळा निर्माण होत असल्याचे सांगून काही ठिकाणी रस्त्यावर मातीचा ओसारा आला आहे, तर मोरीवजा पूल या ठिकाणी जागेचा अभाव आहे। तसेच जलाची वाडी येथे एसटी बस फिरण्यासाठी अपुऱ्या जागेचा अभाव या अडचणी ग्रामस्थांनी सहकार्य करून दूर केल्यास तात्काळ एसटी सेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले। दरम्यान या पळचिल पंचक्रोशीत अनेक गावे वाड्या वस्त्या असल्याने एसटीला अर्निंगही चांगले मिळेल आणि पंचक्रोशीतील विद्यार्थी व ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय दूर होईल। यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पोलादपूर गोलदारा व पोलादपूर जलाची वाडी एसटी सेवा सुरू करावी अशी मागणीही केली जात आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।